महापौरांच्या पदग्रहणानंतर भाषणावेळी महिला काँग्रेस नगरसेवकांना बसायला मिळाला नसल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला। तर काँग्रेसच्या या आरोपाला महापौर रितू तावडेंनी प्रत्युत्तर दिलं। पाहूया। आमच्याकडे 16 नगरसेविका आहे, सगळे महिला, आणि ते महिलांना बसायसाठी जागा नाही। त्यांना आतमध्ये जाऊन उभा राहायला पडला। 1.5 तास ते कंटिन्यूस उभे राहिले। आम्ही महानगरपालिका महापौरांच्या आमची महिला सहभागींनी निषेध केलेला आहे आणि घोषणा आम्ही सांगितली आहे याचे पहिली। लेकिन आता आम्हाला हे सांगायचं आहे की ज्या महापौरांनी 24 लोकांना नजरअंदाज केला, त्या महापौरांनी मुंबई शहराला सगळे लोकांना घेऊन 1.5 कोटी लोकांना घेऊन कशा पुढे जाणार, ही आमचा प्रश्न आहे। जागा 227 जागांची आहे राखीव, आणि तिथे फलक पण लावलेला होता। महापौर शपथ घेताना सुद्धा आम्ही त्यांच्या निर्देशनास आणलं की आमची जागा जी आहे ती आम्हाला देण्यात यावी, पण ती आमची दखल घेण्यात नाही आली। MS सुद्धा तिथे उपस्थित होते, भूषण गगराणी सुद्धा उपस्थित होते, त्यांच्या निर्देशनास आले, पण सगळ्यांनी आंधळा डोळा केला आणि कान त्यांचे पूर्ण बंद होते। आमच्याकडे सगळ्या महिला जमिनीवर बसल्या। विरोधकांना तेच करायचं असतं। माझ्या बाबतीत पण त्यांनी आक्षेपार्थ वक्तव्य केले। त्या ठिकाणी यावरून कळून येतं की महिलांच्या बाबतीत त्यांची संवेदनशीलता किती आहे। मुंबईवरती ह्या संपूर्ण माझ्या भाषणाची चर्चा होती। मुंबईसाठी येणाऱ्या काळात मी काय काय करणार होती हे होतं। त्यांनी ते शांतपणे ऐकावं ही माझी इच्छा होती। त्यांना सभागृहापेक्षा राजकारण करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे। त्यांना मुंबईकरांच्या हितापेक्षा या ठिकाणी कसं आम्ही या ठिकाणी महापौरांचं भाषण थांबवू शकतो याकडे त्यांनी खूप त्यांचा कल दिसत होता, परंतु मी ते होऊ दिलं नाही आणि माझं भाषण मी यशस्वीरित्या पूर्ण केलं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.